एचआरचा अनुभव आहे. उद्योगविभाग समन्वय समितीत कार्यकर्ता आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही. हा जो मुद्दा उपस्थित झालेला आहे, आपल्यापैकी काही लोकांनी माहिती दिली, सप्टेंबर पासून हे सुरू झालेलं आहे आणि आपल्या लक्षात न येण्याचं कारण म्हणजे जमिनीच्या वरपर्यंत काहीच नाही असं सांगण्यात आलेलं होतं. जमिनीच्या आतमध्ये काहीतरी बनत आहे. डिगिंग जेव्हा सुरू झालं काही का असेना, पण आता जेव्हा लक्षात आलेलं आहे की जमिनीच्या वरपर्यंत पिल्लर आलेले आहे आणि आपण जागृत झालेलो आहे आणि आंदोलनाचं स्वरूप येत आहे. मला असं वाटतं सोल्युशन मोडमध्ये जाताना एक आपल्याला नक्की विचार करावा लागेल की हे जे ट्रस्टीज आहेत त्यांनी मिसट्रस्ट केलेला आहे, म्हणजे त्यांच्यावरती अविश्वास आता आपल्याला आणावा लागेल. आपले ते ट्रस्टी राहिलेले नाहीत एवढं नक्की आहे. हे दबाव गट म्हणून आपल्याला त्यांच्या पुढे न्यायला लागेल की तुम्ही काय करून ठेवलं. आजपर्यंत धम्मकारण न करता नुसतं राजकारण केलेलं आहे तुम्ही दीक्षाभूमीच्या नावाखाली, आणि त्याची परिणिती अशी झालेली आहे की तुम्ही दबावाखाली सरकारला किंवा तिथल्या जे काही लोक तुमच्या पाठीमागे त्यांना नाही म्हणू शकत नाही, म्हणून लपवाछपवी करून आतापर्यंत ते प्लान डबाबंद ठेवून हळूहळू त्याचा लोकांच्या नजरेत आलेला आहे. अशा प्रसंगी आता काय करावं आपण. मला असं वाटतंय की काही जे टेक्निकल लोक आहेत, इंजिनियर्स आहेत आपल्याकडे, त्यांनी थोडंसं जरा विचार करावा आणि इन्स्पेक्शन करून घ्यावं. एकतर त्या दिवशी मी मुद्दा उपस्थित केला होता स्ट्रक्चरल ऑडिट बद्दल. त्याबद्दल आता काय परिस्थिती आहे माहित नाही. ते हो देतो मागतो असं चालू होतं. दुसरा मुद्दा असा आहे की किती % आता पार्किंग लॉटचं त्यांनी काम केलेलं आहे, किती टक्के काम झालेलं आहे. कुठलंही सरकार म्हटलं तर इतका पैसा वाया घालवल्यानंतर ते होकार देणार नाही. तुम्ही आंदोलन करा. आंदोलन आपली परिणिती आंदोलनाची काय झालेली आहे आजपर्यंत तो इतिहास आपण विसरू नये. इतिहासाकडे लक्ष देऊनच आपण पुढचं पाऊल ठेवलं पाहिजे. आपल्याकडे वकिलांची फौज आहे. त्यांनाही मला असं वाटतं आपल्यापैकी जे समोर आलेले कार्यकर्ते आहेत, नेतृत्वहीन आपलं आंदोलन नसावं. काही कमिटी मधले काही लोक असतील त्यांनी थोडासा पुढाकार घेऊन एक ऍडव्होकेट्स लोकांना पण जरा ऍडवाइस घेतलेला बरा की अशा परिस्थितीत काय काय घडू शकते आणि काय केलं पाहिजे. कारण सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील. हे मला तुम्ही किती मारलं तरी मी ठामपणे सांगू शकतो, कारण मला काही घेणं देणं नाही त्यांच्या त्या समितीशी. पण विरोध माझाही आहे. अंडरग्राउंड पार्किंग नको हे मी आधीपासून बोलतोय. मी ऍडमिट होतो मुंबईला तेव्हा मला पहिला फोन आला सुधीर शंभरकरचा, तेव्हापासून मी ओरडतो. तेव्हा यांनी असं सांगितलं ना वरपर्यंत असं काहीतरी होणार आहे, काही सांगितलेलं नव्हतं. नाव घेत नाही समितीच्या लोकांना, तेव्हाही आम्ही फोन करून विचारणा केली होती. पण आता जर तुम्हाला ट्रेड ऑफ करायचं असेल, कुठेतरी निगोशिएटिंग टेबलला बसावंच लागेल. हे नाही तर ते तुम्ही दबाव गट जोपर्यंत यांच्यावरती निर्माण करत नाही की आम्हाला तुम्ही नकोच, तोपर्यंत ते सरळ मग ते आजी असो की माझी असो ते एकमेकांचं नाव घेतील, राजकारणात आपल्या अडकवण्याचा प्रयत्न करतील. त्याला आपण थारा द्यायचा नाही, पण त्यांना एकच सांगायचं की तुम्ही हे अशा नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती आमच्या समोर ओढवलेली आहे. तुम्ही ते सांभाळू शकलेत नाही स्मारकाचं काम, आणि त्यामुळे आज जे आम्हाला भोगत आहोत ते भोगायचं नसेल तर तुम्ही पाण उतारा झालेलं बरं. स्वतः व्हा, नाहीतर आम्हाला करावं लागेल. धन्यवाद.